कॉलेजवरून घरी जाताना डोक्यात विचार आला की घरी टी व्ही गिफ्ट दिली पाहिजे आपण. घरची टी व्ही खराब झाली. तर मग विचार केला की यार यार टी व्ही गिफ्ट देतोय तर ब्लॉग बनवून असं काही नाही. घरी आई बोलली होती एकदा की यार टी व्ही खराब झाली, दुरुस्त करू करू परेशान झालो, त्याच्यापेक्षा नवीन टी व्ही घेतलेली पुरती. तर मग मी हे थोडंसं मनावर घेतलं आणि म्हटलं की चला यार घरी टी व्ही देऊन टाकू. मग मी, अशोक दादा आणि मुकेश दादा आम्ही तिघं निघालो टी व्हीच्या शोधात. मराठी मराठी आपला मराठीचा हे बघा, आमच्या इकडला गुळगुळीत गुळगुळीत रोड आणि चिखल. रोड रोड कुठे चिखल कुठे काही समजाना. पाणी प्यायचा आला का मागला नाही. आता पाणी प्यायची आमची वेळ झालेली आहे. पाणी पितो आम्ही. आमच्या इकडं हा राजस्थानचा पण लोक आहे, कारण उंट आहे आमच्या इकडं. टी व्ही कुठून घ्यायची हे विचार करता करता लक्षात आलं की अरे यार निक्कू दादाचं टी व्हीचं शॉप आहे. निक्कू दादाला कॉल केला. निक्कू दादा म्हणाले आज दिला दूंगा. तर मग आम्ही तिघे गेलो निक्कू दादाच्या शॉपवर. टी व्ही बघितल्या, एक टी व्ही आवडली. निक्कू दादाला सांगितलं की ही पॅक करून टाका. त्यांच्याकडे ती अवेलेबल नव्हती, त्यांनी ती अवेलेबल करून दिली. तोपर्यंत वेळ लागला तर आम्ही पेमेंट केली आणि थोडा वेळ थांबलो. ते टी व्हीचं इन्स्टॉलमेंट कसं करावं? इथे मी अशोक भाऊला विचारलं की टी व्हीचं नेमकं सेटअप कसं करावं. तर त्यांनी मला हे उत्तर दिलं. काय लागतं, तिचं 2 माप घ्यायचं, सेंटर पाहायचं, सेंटरला 2 स्लेट टाकायचे, ड्रिलनी लावून द्यायची. संपलं केबल घ्यायला आणि काय लागतं सोपा असतो. बाकीचे पैसे द्यायचे मी विचार तू कोणाला आता करायचं, थोडी पैसे वाचतात. आर्टिस्ट ऑफ द इयर करून दे बरं का. नाव पण काय टेलिग्राम वापरतो का रे या जमान्यात. टी व्ही अवेलेबल झाली. मग नंतर विचार केला त्याच्यावर दुसरं काही बघितल्यापेक्षा आपलं स्वतःचं केलेलं काम बघावं सुरुवातीला. मग आम्ही आमचं स्वतः केलेलं काम लावलं. टी व्ही मस्त चालली, टी व्ही पॅक केली आणि मग आम्ही निघालो आमच्या घराकडे. थांब, लगेच आवाज देतो तुम्हाला. चालू करेल ना? ओके चल. आणलं बॅगमध्ये आणलं. सरप्राईज घरी द्यायचं तर इथंच रिव्हील झालं. हे यार जाऊ दे, बरं झालं घरच्यांनी नाही ऐकलं. आणि अशा प्रकारे आजचा हा सरप्रायझिंग व्हिडिओ आईची आवडती मालिका बघून संपला.